नमस्कार मित्रांनो. शाळेतील लहानपणीची लव्ह स्टोरी. प्रेम हा अनुभव जिथे मिळतो तिथे आयुष्य रंगते. बालपणातील प्रेमाची आठवण नेहमीच गोड आणि निरागस असते. ही गोष्ट आहे माझ्या शाळेतील एका लहानग्या प्रेम कहाणीची, जी आजही माझ्या मनाच्या गाभ्यात घर करून आहे. ही गोष्ट आहे 10वीत असताना घडलेली. आमच्या शाळेत नवीन मुलगी आली. तिचं नाव केवडा होतं. ती पहिल्या दिवशीच माझ्या मनावर छाप पाडून गेली. तिच्या मोठ्या काळ्या डोळ्यांत आणि गालावरच्या खळीमध्ये काहीतरी जादू होती. वर्गात तिची पहिली नजर माझ्यावर पडली आणि माझं मन एका गोड धक्क्यात आलं. केवडाला वर्गात एकत्र बसायला जागा नव्हती, त्यामुळे शिक्षकांनी तिला माझ्या बाजूला बसवलं. माझ्या मनात तर हुडहुडच सुरू झाली. ती माझ्या बाजूला येऊन बसली आणि हसून म्हणाली, "हाय, मी केवडा." तिच्या त्या एका हसण्यानेच माझं हृदय जिंकून घेतलं. आमच्या शाळेतील दिवस खूप मजेशीर होते. आम्ही एकमेकांना खूप खोड्या काढायचो. केवडाला छेडायला मला खूप मजा यायची. कधी तिच्या वहीत शाई ओतायचो, तर कधी तिच्या पेनाचं रिफिल लपवायचो. ती पण काही कमी नव्हती. तिने माझ्या बॅगेत कधी लहान लहान खेळणी टाकून ठेवली होती. आम्ही खूप हसून घेतलं आणि ते हसणं आजही आठवलं की मन आनंदाने भरून जातं. स्पोर्ट्स डे हा आमच्यासाठी खूप खास दिवस होता. केवडाला धावण्यात खूप आवड होती आणि मी तिला नेहमीच प्रोत्साहित करत असे. त्या वर्षी स्पोर्ट्स डेच्या स्पर्धेत तिने धावण्याच्या शर्यतीत पहिला क्रमांक मिळवला. तिच्या त्या विजयावर मी इतका आनंदी झालो की मी तिच्या समोरच "शाब्बास केवडा" असं ओरडलं आणि ती हसून म्हणाली, "धन्यवाद माझ्या प्रेरणे." एके दिवशी मी ठरवलं की मला माझं प्रेम केवडाला सांगायचं आहे. पण कसं सांगावं हे कळत नव्हतं. शेवटी मी एक गुपित पत्र लिहिलं. त्यात लिहिलं होतं, "केवडा, तू मला खूप आवडतेस." त्या पत्रात मी माझं खरं नाव लिहिलं नव्हतं. मी ते पत्र तिच्या बॅगेत टाकून दिलं आणि मग ती काय करते हे पाहत होतो. केवडाने ते पत्र वाचलं. तिच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं. पण तिला कळलं नाही की ते कोणी लिहिलंय. ती मला म्हणाली, "तुला माहीत आहे का हे पत्र कोणी लिहिलंय?" मी हसत म्हणालो, "माझ्या माहितीप्रमाणे नाही, पण ज्याने लिहिलंय तो नक्कीच खूप भाग्यवान आहे." 10वी संपली आणि शाळेचा शेवटचा दिवस आला. केवडा आणि मी एकमेकांना शेवटचा निरोप दिला. तिने मला एक छोटीशी आठवण दिली. एक छोटी पेनाची पेटी, त्यावर लिहिलं होतं, "तू नेहमीच माझ्या आठवणीत असशील." मी तिला एक छोटीशी वही दिली. त्यात लिहिलं होतं, "तू नेहमीच माझ्या हृदयात राहशील." आणि आम्ही शेवटचा निरोप घेतला.